पुत्र पोर्शे कार दुहेरी बळी प्रकरणामध्ये आता ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याच्या आरोपात ससूनच्या 2 डॉक्टरांना अटक करण्यात आलेली आहे। डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हरलोर अशी या दोघांची नावे आहेत आणि पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून या दोघांना अटक करण्यात आलेली आहे। आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा ठपका ठेवला गेलाय दोन्ही डॉक्टरांवर। ससून रुग्णालयाचे हे 2 डॉक्टर आहेत आणि त्यांना अटक करण्यात आली आहे। डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हरलोर अशी या दोघांची नावे आहेत। पुणे पोलीस ससूनचे सीसीटीव्ही आता तपासणार आहेत। वेदांत अग्रवालच्या ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणामध्ये आता हा तपास केला जाणार आहे। डॉक्टर तावरे आणि विशाल अग्रवालचे फोन कॉल देखील झाल्याचं आता समोर येत आहे। विशाल अग्रवालच्या सांगण्यावरून ब्लड रिपोर्ट बदलले गेले असं देखील आता समोर येत आहे। डॉक्टर श्रीहरी हरलोर याच्या सांगण्यावरून ब्लड रिपोर्ट बदलले गेले असं समजतंय। त्यामुळे या संदर्भातला आता जेव्हा निश्चित तपास पोलिसांकडून केला जाईल, काही सबळ पुरावे हाती येतील, तेव्हा याबाबतचं आणखी चित्र स्पष्ट होईल। प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्याशी जोडले गेले त्याबाबत बोलण्यासाठी। ज्ञानेश्वर, आता सीसीटीव्ही फुटेज सुद्धा तपासलं जात आहे असं समजतंय। जे फोन कॉल समोर आलेत त्याच्यातून काही माहिती समोर येते का या प्रकरणाची आणखी? बिल्डर पुत्र दुहेरी बळी प्रकरणाच्या संदर्भानं नवनवे खुलासे, नवनवी माहिती समोर येते, ज्यामध्ये 2 डॉक्टरांना अटक करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये डॉक्टर अजय तावरे असतील किंवा डॉक्टर श्रीहरी हलनोर असतील। या दोघांनी जो अल्पवयीन आरोपी आहे त्याचा ब्लड रिपोर्ट बदललेला आहे। विशाल अग्रवाल यानं तावरे यांना फोन केलेला होता आणि त्यानंतर तावरेच्या सांगण्यावरून श्रीहरी हलनोर यानं जे ब्लड रिपोर्ट आहे ते बदललेले होते। धक्कादायक म्हणजे अशी गोष्ट की ज्या अल्पवयीन आरोपीचे ब्लड रिपोर्ट घेणं अपेक्षित होतं त्याच्या जागेवर दुसऱ्या एका व्यक्तीचे ब्लड रिपोर्ट जे आहेत ते घेतले गेले आणि त्याचा रिपोर्ट पोलिसांना दिला गेला। यामध्ये आता जी पहिली संशयाची सुई निर्माण झालेली होती ती पोलिसांना मिळालेल्या ब्लड रिपोर्ट नंतर तिथून हा तपास सगळा सुरू झाला, ज्यामध्ये पहिलं नाव समोर आलं ते म्हणजे डॉक्टर अजय तावरे याचं। अजय तावरेला विशाल अग्रवाल याचे अनेक वेळा फोन आलेले होते, हे देखील फोन कॉल्समधून स्पष्ट झालेलं आहे आणि त्यानंतर अजय तावरे यांनी कबुली दिली की या सगळ्या प्रकरणामध्ये ब्लड रिपोर्ट हे बदलले गेले। त्यानंतर दुसरे ब्लड रिपोर्ट जे आहेत जे औंधच्या हॉस्पिटलमध्ये तपासले गेले, त्याचं कारण हे ठरलं की 2 वेळा ब्लड रिपोर्ट जे तपासावे लागले, कारण पहिल्या रिपोर्टमध्ये सगळा फेरफार केलेला होता। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज जेव्हा दोन्ही डॉक्टरांना ससूनच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली, त्यांची तपासणी, त्यांची चौकशी सध्या जी सुरू आहे त्यात वेगवेगळी धक्कादायक माहिती समोर येते। नेमका तो दुसरा व्यक्ती कोण आहे ज्याचे ब्लड रिपोर्ट पोलिसांना सादर केले गेले याचा सध्या पोलीस तपास घेतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ससूनचे सगळे सीसीटीव्ही देखील तपासले जाणार आहेत। ज्यावेळी वेदांतला त्या ठिकाणी नेलं गेलं 2:30च्या दरम्यान जो अपघात झाला, त्यानंतर 11च्या दरम्यान 10च्या दरम्यान जेव्हा हे सगळेजण ससूनला पोहोचले तिथे वेदांतसोबत पोलिसांची टीम होती आणि अन्य कोण लोक होते आणि अजय तावरे तिथे होता का, श्रीहरी हलनोर ज्यानं वेदांतचे ब्लड रिपोर्ट घेणं अपेक्षित होतं त्यानं कोणाचे ब्लड रिपोर्ट घेतले हे सीसीटीव्ही तपासल्यानंतर स्पष्ट होणार आहे। सीसीटीव्ही तपासण्याचं काम सध्या सुरू आहे। फोन कॉल जे तपासले गेले त्यातून जी माहिती समोर आली त्यात सगळ्यात महत्त्वाची माहिती आहे ती म्हणजे विशाल अग्रवाल याची आता 4थ्या गुन्ह्यात देखील विशाल अग्रवाल याला अटक होऊ शकते। आतापर्यंत सुरेंद्र अग्रवाल याच्या सोबत विशालचं नाव होतं, जो चालक होता त्यानं फिर्याद दिलेली होती आणि आता 4था गुन्हा जो दाखल झालेला आहे ज्यामध्ये डॉक्टरांच्या सांगण्यावरून जी माहिती समोर येते त्यामध्ये विशालनं जे फोन कॉल केले त्याला अटक होऊ शकते, कोर्टात हजर केलं जाऊ शकतं। पाहावं लागणार आहे कधीपर्यंत या सगळ्या घडामोडी घडतात आणि कुठल्या घडामोडींचे अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडून घेऊ। ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।